राज्याचा 10वीचा निकाल 94.10%. यंदाही निकालात मुलींचीच बाजी. कोकणचा सर्वाधिक तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल. दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल. काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा. केल्लर भागामध्ये दहशतवाद्यांना घेरलं. केल्लरच्या जंगलात सुरक्षा दल आणि पोलिसांकडून शोध मोहीम सुरू. सुरक्षा दलाकडून पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचे पोस्टर जारी. दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस. राज्यात किंवा देशात लवकरच मोठा बॉम्बस्फोट होणार. डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला धमकीचा मेल. 3 दिवसांमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी. उद्या केंद्रीय कॅबिनेटची बैठक. दिल्लीमध्ये उद्या सकाळी बैठकीचं आयोजन. ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधी संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. भारत-पाक तणावादरम्यान महाराष्ट्रामध्ये 15 लाख सायबर हल्ले. विमानतळ यंत्रणा, एसी वेबसाईट हॅकिंगचा प्रयत्न. पाकिस्तानी हॅकर्सचा डाव सायबर सेलनं उधळला. गडचिरोलीमध्ये C60 कमांडोची मोठी कामगिरी. भामरागडजवळ नक्षलींचे तळ उद्ध्वस्त. काही नक्षलवादी ठार, काही जखमी असल्याची माहिती. उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट. शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा. मात्र भेट राजकीय नाही, उदय सामंत यांचं स्पष्टीकरण.